पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे लवकरच आता कोकणचा दौरा करणार आहे। नव्या लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करणार। उद्धव ठाकरे यांनी काही लोकांना सूचना देखील दिलेल्या आहेत। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना त्यांनी केलेल्या आहेत। वैभव नाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। निवडणुकीमधील पराभवानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि वैभव नाईक भेटलेत। एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार असल्याचं वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे। तर लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे, मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं देखील आता वैभव नाईकांनी म्हटलेलं आहे। काल कोकणातील परिस्थितीचा आढावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतला आणि काही पदाधिकाऱ्यांना नवीन पदाधिकारी नेमून त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करण्याचं सुद्धा त्यांनी आदेश दिला आहे। लवकरच ते कोकणात सुद्धा दौरा करणार आहे आणि निश्चितपणे इंदोरीच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करत आहोत। या पक्षाला आम्ही सुद्धा काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारण्याचं काम आम्ही निश्चित करू असा आम्हाला विश्वास आहे। भास्कर जाधव हे लढवई नेते आहेत, आपण त्यांनी स्वतः काल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या परिस्थितीत आपण कसं काम करायचं असं मार्गदर्शन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शिवसैनिकांना केलेलं आहे आणि खरं तर ते पण कुठे जाणार आहे त्यांनी मला स्पष्ट केलेलं आहे आणि मी पण उद्धवजींच्या बरोबर महाराष्ट्राच्या जनतेवर मी पण राहणार आहे। अनेक आमिषं आली काय आली अशी कोणी दिली नाहीत आणि आली नाही आली तरी आम्ही या ठिकाणी उद्धवजी बरोबरच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।